रायगड जिल्ह्यातले राजकारण नेहमीच रंगतदार राहिले, पण आता खरोखर मोठा भूकंप होणार आहे. कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चेला जोर आलाय. त्यात झालेल्या दहीहंडी उत्सवात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी एक भन्नाट विधान केलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही खरी स्वाभिमानी शिवसेना आहे, हे ऐकताच वातावरणात खळबळ उडाली. कारण हा थेट टोला शिंदे गटावर गेला होता. म्हणजेच रायगडमध्ये आता राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचा संघर्ष आणखी तीव्र होणार हे नक्कीच. पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. खासदार सुनील तटकरे आणि शिंदे गट यांचं भांडण आधीपासूनच सगळ्यांच्या नजरेत आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांचा वाद तर शिगेला पोचलाय. आमदार थोरवे सुनील तटकरे यांना औरंगजेबाची उपमा सारखीच देत आहेत. आता जर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट एकत्र आले तर रायगडचं राजकारण पूर्ण उलटपालट होईल. शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी ही जोडी जबरदस्त ठरू शकते. स्थानिक पातळीवर आधीच तणाव वाढलेला आहे. कार्यकर्तेही सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत जनतेसमोर तिघांचं समीकरण असेल: शिंदे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. पण जर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट एकत्र आले तर शिंदे गटाचं समीकरण कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायगड जिल्ह्यातील राजकारण नेहमीच राज्याच्या राजकारणाला दिशा देत आलंय. आता ही नवीन युती झाली तर येणाऱ्या निवडणुकीचा खेळ आणखीनच रंगणार आहे. जनतेतही चर्चा सुरू झाली आहे. कोणावर विश्वास ठेवायचा, कोण खरं आणि कोण फितूर. एकंदरीत रायगडची ही लढाई म्हणजे निवडणूक नाही तर एक महाभारत ठरणार आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.